नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. उद्यापासून तुमचे डी.वाटो युनिव्हर्सिटीचे पेपर स्टार्ट होत आहे. तर त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये रायटिंग टिप्स किंवा 3 तासांचे नियोजन म्हणजे मित्रांनो आपला पेपर 3 घंट्याचा असणार आहे आणि त्या 3 तासांमध्येच पूर्ण गेम आपल्याला पलटवता येऊ शकतो. तर सोबतच तुम्ही कोणत्या चुका पेपर लिहिताना सिली मिस्टेक्स वगैरे केल्या नाही पाहिजे यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. पेपरचे नियोजन बघण्यापूर्वी आपण या ठिकाणी युनिव्हर्सिटीने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्यावर आपण एक नजर मारूयात. सोबतच या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे पेपर आहेत ते सुद्धा बाकीचे पेपर रिशेड्यूल झालेले आहेत, तर त्यावर सुद्धा आपण एक नजर मारूयात. सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्ही बघू शकतात गाईडलाईन्स कोणत्या दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी जे काही तुमचे अपकमिंग एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना जे आहे रेमेडियल एक्झामिनेशननंतर जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वगैरे सर्व आता डाउनलोड होणे हळूहळू स्टार्ट झालेले आहे. भरपूर विद्यार्थ्यांना उद्या वेबसाईटला प्रॉब्लेम येत होता, पण त्या ठिकाणी वेबसाईट आता व्यवस्थित स्टार्ट झाली आहे. बाकी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचे आहे. या ठिकाणी पाहू शकता स्टुडंट मस्ट हॅव कम्प्लिटेड अँड अर्न रिक्वायर्ड क्रेडिट प्रमोशन टू नेक्स्ट इयर थ्रू रेमेडियल एक्झामिनेशन. स्टुडंटने जे आहे त्याचे रिक्वायर्ड क्रेडिट जर प्रमोशनचे पूर्ण केले असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी या एक्झामला एलिजिबल आहे, रेग्युलर एक्झामला. सोबतच स्टुडंट हॅव कम्प्लिटेड बोथ देअर थेरी प्रॅक्टिकल्स ऑनलाईन टर्म वर्क कंपाउंडेड टू बी इलिजिबल रेग्युलर एक्झाम शेड्यूल बिगेन 5 फेब्रुवारी ऑनवर्ड्स. 5 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून तुमची एक्झाम स्टार्ट होत आहे. तुमची एक्झाम जी आहे ती कधीपासून असणार आहे तर 5 फेब्रुवारीपासून तर 28 फेब्रुवारीपर्यंत तुमची एक्झाम असणार आहे. भरपूर डेट्स ज्या आहेत त्या रिशेड्यूल झालेल्या आहेत, त्याच्यामुळे सुद्धा मी तुम्हाला बोलणार आहेत. आणि त्या रिशेड्यूल का झालेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात साईट इंटरनल रिशेड्युलिंग टाईमटेबल गेट एक्झामिनेशन जी तुमची आहे त्याच्यामुळे हे जे आहेत ते रिशेड्यूल झालेले आहेत. सोबतच या ठिकाणी जे आहे तुमचे प्रिन्सिपल आणि डायरेक्टर्सला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते गाईडलाईन्स त्या ठिकाणी बघायला भेटत आहे. तर अशा प्रकारे गाईडलाईन्स आपल्याला युनिव्हर्सिटीकडून आलेल्या आहेत. आता आपण रिशेड्यूल टाईमटेबलकडे जाऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काल हा GR किंवा नोटिफिकेशन आलेलं बघायला भेटत असेल. यामध्ये तुमचे डेट्स जे आहेत त्या रिवाईज झालेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट फायनल डेट या आहेत. उद्या तुमची एक्झाम स्टार्ट होत आहे. या ठिकाणी 5 तारखेपासून ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे त्या विद्यार्थ्यांचा पेपर 5 तारखेपासून स्टार्ट होत आहेत. आता भरपूर विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतील, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट या आहेत फायनल डेट. रिवाईज डेट ज्या काही तुम्हाला दिसत असेल त्याच आणि त्याच तारखेला तुमचा पेपर होईल. हे पहिले वगैरे काय होता त्याचं रिशेड्यूल झालं का नाही याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, पण ज्या तुमच्या या रिवाईज डेट आहेत याच डेटवर तुमचे सर्व एक्झाम होतील. सो ज्या विद्यार्थ्यांचे पेपर असतील रिवाईज डेटचे हे नवीन टाईम टेबल त्यांनी फॉलो करायचे आहे आणि टाईम टेबल अकॉर्डिंगली तुमचे जे टाईम टेबल तुम्हाला दिलेलं आहे प्रिव्हियस तसे सब्जेक्ट तुमचे या ठिकाणी अवेलेबल असतील. डेट्स ज्या आहेत त्या तुमच्या या ठिकाणी रिवाईज डेट हे असतील. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्वांचे रिवाईज डेट या ठिकाणी पाहायचे आहे. याचे डिटेल सर्क्युलरसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आता 3 तासाचे नियोजन भरपूर महत्त्वाचे आहे. तुम्ही वर्षभर काय अभ्यास केला याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, बट 3 तासामध्ये जे आहे तुम्ही सर्व गेमसुद्धा चेंज करू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंटर झाल्यानंतर तुमच्याकडे जसाही क्वेश्चन पेपर आला तर तुम्हाला या ठिकाणी 15 मिनटं त्या ठिकाणी रीडिंग व्यवस्थित करायची आहे. कोणता क्वेश्चन आपल्याला जमणार आहे कोणता नाही जमणार आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी जे आहे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट अगोदर बघूयात, त्यानंतर आपण पेपरचे टिप्स आणि ट्रिक्स पाहूयात. तर या ठिकाणी 15 मिनटं रीडिंग करायची आहे. त्यानंतर रायटिंग तुम्हाला 2 तास 45 मिनटं जे काही तुमच्याकडे उरतील त्यामधून तुम्हाला जे आहे 2 तास 30 मिनटं रायटिंग करायची आहे आणि लास्टचे 15 मिनटं तुम्हाला रीचेक करायचे आहे की आपला पेपर जो आहे तो कशाप्रकारे आपण लिहिलेला आहे, सर्व क्वेश्चन व्यवस्थित अटेंड केले आहेत का. सर्वात पहिला पॉईंट, पेपर तुम्ही पूर्ण अटेंड करायचा आहे जेणेकरून मार्क्स द्यायला तुम्हाला जे आहे इझिली जाईल. सो मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे टाईम मॅनेजमेंट तुम्ही करू शकतात. काही विद्यार्थ्यांचे ज्यांचे टाईम मॅनेजमेंट असेल पण तुम्ही असं देखील केलं तरीही जमत असतं. सो आता आपण बघूयात मित्रांनो की तुमचे रायटिंग टिप्स काय आहेत.
आता बघा मित्रांनो, पेपर रायटिंगची टिप्स म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही जे आहे पहिले जे 15 मिनटं तुम्हाला रीडिंगला वगैरे भेटतील किंवा आन्सर शीट वगैरे भेटली, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे या ठिकाणी तुम्ही डबल लाईन मारू शकतात, या ठिकाणी सिंगल लाईन मारू शकतात. अशा प्रकारे पूर्ण पेपरसुद्धा तुम्ही जे आहे ते करू शकतात. कारण या ठिकाणी जे काही तुम्ही रायटिंग करणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी पेज भरण्यात मदत करेल. म्हणजे तुमचे जेवढे काही जास्त पेज भरतील तेवढे त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला फायदा होईल. सोबतच या ठिकाणी तुम्हाला नवीन क्वेश्चन तुम्ही नवीन पानावर स्टार्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1च्या ए, बी आणि सी तुम्ही एकाखाली एक लिहू शकतात. पण या ठिकाणी जे आहे क्वेश्चन नंबर 2 येतं तुम्हाला तो नेक्स्ट पेजवर स्टार्ट करायचा आहे. सोबतच महत्त्वाची गोष्ट अजून काय, तर या ठिकाणी जे आहे तुम्ही कुठलाही क्वेश्चन अगोदर लिहू शकतात. समजा मला 5वा क्वेश्चन येत आहे तर मी या ठिकाणी 5वा क्वेश्चन नंबर टाकेल आणि या ठिकाणी त्याच्यातला ए पहिल्या पेजवर सुद्धा लिहू शकतात. तर फक्त क्वेश्चन नंबरचा सिक्वेन्स तुम्ही व्यवस्थित टाका. बाकीच्या टिप्स तर तुम्हाला माहितीच असतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा पेपर जो आहे तो व्यवस्थित लिहायचा आहे. तर मित्रांनो, हा सर्व नियोजनचा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे. एक्झामची पासिंग जी आहे ती तुमची 20 मार्क्सची असणार आहे. बाकीचे विद्यार्थी म्हणतील की आम्हाला 24 वगैरे सांगत आहेत, तर त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईट स्कोअर ते सांगत आहेत, चांगल्यासाठी सांगत आहेत. 24 मार्क तुम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कट वगैरे होऊन 20 मार्क नक्की येतील. सो या ठिकाणी जे आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ जर थोडासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटू त्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.